मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं इंद्र राणी ते त्या मल्हारला भेटायला आलेले असतात आणि तिथे मल्हार पण येतो. इंद्र आता त्या मल्हारला प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की सांग मल्हार, तू काय करतोस आणि काय तुझं नाव काय आहे? तर तो म्हणतो माझं नाव मल्हार आहे, मी सध्या MPSC UPSCची तयारी करत आहे. तर आता लगेच मग इंद्र म्हणतो की हो, अरे पण तू ते MPSC UPSCमध्ये सक्सेस नाही झाला तर मग त्यानंतर काय करशील? तर तो म्हणतो की मी वेगळं काहीतरी करणार आहे, कारण की मी असंच बसून नाही राहू शकत, मी दुसरं काहीतरी कोर्स करणार आहे आणि ते पण पेपर देऊन बघणार आहे असं म्हणतो. तर आता इंद्र म्हणतो हे सगळं ठीक आहे, पण हे बघ तू आमच्या चिकूसोबत काय तुमचं खरंच प्रेम आहे एकमेकावरती? तर आता लगेच तो म्हणतो की हो, माझं चिकूवरती खूप प्रेम आहे आणि तिचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे, आमचं दोघांचं एकमेकावरती खूप प्रेम आहे, आम्ही दोघं एकमेकावरती खूप प्रेम करतो. चिकू तर खूप प्रेम करते. अहो तुमची चिकू म्हणजे एक नंबर, खूप छान स्वभाव आहे तिचा. तर आता लगेच तो म्हणतो की हो, पण हे बघ तू आमच्या चिकूला जीव लावशील की नाही? तर आता तो म्हणतो की हो, मग लावेल ना चिकूला जीव, मी का नाही लावायचो चिकूला जीव असं तो म्हणतो. तर आता लगेच तो म्हणतो की आमच्या चिकूला आम्हाला भेटायला येऊन देशील का असं इंद्र विचारतो. तर आता लगेच तो म्हणतो चिकूला भेटायला यायचं? अहो तुम्ही काय विचारताय? अहो चिकू तर तुमचीच आहे आणि तिला भेटायला येऊन देणार आहे मी कोण? अहो उलटं ती तुमची आहे, मी तुमचा होणार आहे. आता मग ती माझी नाही तर मी तुमचा होणार आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतोय मी, ही चिकूला मी कधीच नाही म्हणणार नाही तुम्हाला भेटायला यायला. जेव्हा तिचं मन असेल तेव्हा ती तुम्हाला भेटायला येईल आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही तिला भेटायला यायचं. मी तिला कधीच आडवं घालणार नाहीये, कारण की चिकू अगोदर तुमची मुलगी आहे आणि मग माझी बायको होणार आहे त्यामुळं. तर आता लगेच इंद्र असं म्हटल्यावरती इंद्राला खूप आनंद होतो. इंद्र म्हणतो की ठीक आहे, पण हे बघ मल्हार, मला घरी सांगणं खूप कठीण जाणार आहे हे, आणि तुला काय तुझा डिसिजन घे. आणि हे बघ आता थोडे दिवस शांत राहा, आपण जोपर्यंत तू सक्सेस होत नाही ना तोपर्यंत वेट करूया. तो म्हणतो ठीक आहे जातो मी, आणि मल्हार तिथून जातो. आणि आता लगेच राणी ते तिथं बसलेले असतात. तर आता चिकू म्हणते की काय रे दादा, तू खरंच होकार दिलास? आणि ती लगेच गोड तोंड करायला घेऊन येते, म्हणते असं म्हणते जाते. तर आता लगेच इकडं जो इंद्र आहे तो राणीला म्हणत असतो. राणी म्हणते की काय हो इंद्र सर, कडू कारलं गोड झालंय वाटतं. तर आता इंद्र म्हणतो की काय बोललीस तू, कडू कारलं? तर असं का बोलतेस? तर आता लगेच ती म्हणते की काय नाही, तुम्हाला थोडंसं प्रेमाचं कळायला लागलं ना त्यामुळे. तर आता तो म्हणतो प्रेमाचं काही नाही ग, चिकू आमच्यापासून दूर जाईल, मला नको वाटतं हे सगळं. अगं माझं काही नाही, पण घरचे काय विचार करतील? अगं फॅमिलीचा विचार केलाय का? असं म्हणते. तेवढ्यात आता तो गरीब घराण्यातला मुलगा आणि चिकू कशी, चिकूला आता कशी हायफाय राहण्याची स्टँडर्ड पद्धतीची सवय लागली आहे आणि ती कशी राहील त्या मुलासोबत, मला याचा विचार पडला. तेवढा तिथे आता चिकू येते आणि चिकू म्हणते काय झालं इंद्र दादा? तर आता म्हणतो की काही नाही अगं चिकू विचार केलाय का, आपल्या घरची फॅमिली सगळे हो म्हणतील का तुझ्या आणि मल्हारच्या लग्नासाठी? तर आता चिकू म्हणते की दादा मी कुणालाच नाही सांगितलं त्यासाठी, तुझ्या अगोदर तुला सांगितलं, कारण की मला समजून घेणारं कोणीच नाही आहे तुझ्यासारखं, तूच मला समजून घेऊ शकतोस म्हणून मी तुला सांगितलं आहे, म्हणून मी दुसरं कुणाला सांगितलं नाही असं म्हणतात. तर आता ते म्हणतो की हो ना, त्याच्यामुळंच मला सांगितलं आहे तू, तर मग एक काम कर ना, हे बघ इंद्रदादा तुला मी सांगते इंद्रदादा, हे घरी जर कळालं तर खूप अवघड होईल. आणि आता इंद्र म्हणतो की हो, हे बघ हे सगळं घरी कळायला नाही पाहिजे, आणि जोपर्यंत तो सक्सेस होत नाही, इंटरव्ह्यू वगैरे देत नाही आणि तो पास होत नाही ना तोपर्यंत आपण घरी काहीच सांगायचं नाही, कारण की घरच्या आपल्या तिघांमध्ये ठेवायचं हे फक्त. तर त्यांना ठीक आहे, माझं काही नाही ग चिकू, मी तयार आहे त्यासाठी, पण काय घरचे ते तो कसं फॅमिलीतला आहे, आपली फॅमिली स्टँडर्ड आहे आणि त्यामुळेच मला नको वाटतं आहे असं म्हणतो. तर आता चिकू म्हणते की दादा एवढं काय त्याच्यामध्ये, अरे मी मॅनेज करून घेईल, तुमच्या दोघांकडे बघून मला माझा संसार उभा करायचा आहे, त्यामुळं तुम्ही दोघं व्यवस्थित राहा, म्हणजे मी पण व्यवस्थित तुमच्यासारखा संसार उभा करू शकेल असं म्हणते. आता इंद्र ते घरी येतात, सगळेजण जेवायला बसतात आणि जेवायला बसल्यावरती राणीने खीर बनवलेली असते. मालती म्हणते की आज काय होतं, आज लगेच खीर बनवली आहे, आज काही कार्यक्रम होता का, काही होतं का, ते विशेष होतं काही सण वगैरे, लगेच खीर बनवायला काय झालं? तर आता लगेच ती म्हणते की आबा म्हणतात ते मग काय झालं, खीर खाल्ल्याने काय होतं का? अगं आवडते सगळ्यांना तर बनवली राणीनी, मग काय झालं? तर आता लगेच मालती म्हणते की हो तिने बनवली, मला सांगायचं ना मी बनवली असती, तुम्हाला माहिती का खीरने इथं डाएटवर हे असतं सगळं नाही का, डायबिटीस आहे, त्यामुळं तीनदा खीर खाणं चांगलं नाही आहे. तर मग लगेच आता तो इंद्र म्हणतो की आई तू बनवली असती तरी ती गोडच झाली असती ना, अगं तिची तरी पण डाएटवरच असतो ना. तर आता
लगेच ती म्हणते की हो, पण मी सगळ्यांचा विचार करून बनवते असं म्हणते. तर आता ती म्हणते जाऊ द्या किरकोळी का होईना बनवली. आई लगेच चिकू म्हणते, "आई तू उद्या बनव काहीतरी. माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे त्याच्यातून तू काहीतरी बनव." असं म्हणतात. तर आता चिकू सगळ्यांना समजावून सांगते. तर आता मालती म्हणते, "चिकू तू लग्न करून जर दुसऱ्याच्या घरी गेली तर आमचं कसं व्हायचं गं?" असं बोलतात. तर आता आबा म्हणतात, "अगं चिकू तुला लहानचं मोठं केलंय आम्ही आणि दुसऱ्याच्या हातात देताना खूप त्रास होईल गं आम्हाला." आणि आबा लगेच चिकूच्या गळ्यात पडून रडायला लागतात. मालती पण इकडे रडत असते. तर आता ती म्हणते, "माझी आठवण आली ना, तुम्ही सगळ्यांनी मी तुम्हाला सांगितलेली मालिश करायची." असं चिकू म्हणते. आणि आता इकडं लगेच सगळेजण तिथून जातात. राणी आणि इंद्र रूममध्ये येतात आणि राणी म्हणते, की "इंद्र सर तुम्हाला खूप वाईट वाटलं ना हे सगळं?" तर आता राणी म्हणते आणि इंद्र म्हणतो, की "हे बघ राणी, आता आपल्याला सगळं काही नीट व्यवस्थित समजून घ्यावं लागेल." आणि लगेच ती म्हणते, की "चिकू बघितले ना किती खुश होती आज." तेवढ्या तिथे चिकू येते. म्हणते, की "माझ्याविषयी बोलताय ना? हे बघा राणी आणि इंद्र दादा सगळं काही चांगलं होईल. तुम्ही दोघं एकमेकाला समजावून घ्या." आणि ते सगळ्यांचा हात हातात देते दोघांचा आणि म्हणते, की "तुम्ही दोघं असेच सोबत राहा, मला शब्द द्या." असं म्हणते. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.